नमस्कार. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले कृतज्ञता व्यक्त करतो. गेला आठवडाभर गुजरातमध्ये प्रवासात होतो आणि त्यामुळे आज इथे आपल्यासमोर बोलताना नेमकी काय तयारी करावी हा मनात प्रश्न होता. आणि जेव्हा कार्यक्रमाचं एक निमंत्रण बघितलं आणि त्याच्यावरचा शीर्षक बघितलं की खलिस्तान काल, आज आणि उद्या, तेव्हा त्याच्याबद्दल आपल्यापैकी काही जणांच्या मनात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे हे लक्षात आलं. आणि त्यामुळे पहिलेच स्पष्ट करू इच्छितो की हे व्याख्यान खलिस्तानची निर्मिती कशी करायची याच्याबद्दल नाही आहे. जर खलिस्तानची निर्मिती होणारच असेल तर ती कॅनडामध्ये होईल किंवा मग पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात, त्यांच्याकरता जो पंजाबचा प्रांत आहे तिथे झाली, मला काही हरकत नाही आहे. पण भारतामध्ये खलिस्तानची निर्मिती होणं हे आता कल्पनेच्याही पलीकडे आहे. आणि खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना असा विचारही मनात येणं हे चुकीचं आहे. आणि सरकारं येतात जातात. भारताच्या बाबतीत एक गोष्ट नक्की आहे की आणखीन तुकडे या देशाचे होणार नाहीत. कोणी तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर या देशाचे सर्व नागरिक, देशप्रेमी नागरिक, ते होऊ नये याच्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे खलिस्तान निर्मिती भारतात होण्याची दूरही शक्यता नाही आहे. मग तरी देखील खलिस्तान काल, आज, उद्या वगैरे असं सगळी चर्चा कशासाठी? तर गेल्या काही महिन्यांमध्ये, म्हणजे गेल्या 3-4 महिन्यांपासून जी एक चर्चा आपल्या कानावर पडते, व्हॉट्सअपमधनं मेसेजेस येत आहेत. पहिल्यांदा आलं की परमजीत सिंग पंजवार, खलिस्तान कमांडो फोर्सचा मुख्य, पाकिस्तानमध्ये लाहोरमध्ये राहत होता. त्याच्या घराबाहेर मॉर्निंग वॉकला तो गेला असताना कोणीतरी त्याची गोळ्या झाडून हत्या केली 6 मे 2023. त्याच्यानंतरची घटना आपल्या कानावर आली असेल, अवतार सिंग खंडा, बहुधा विषामुळे किंवा फूड पॉयझनिंगमुळे त्याचा मृत्यू झाला. कुठे तर बर्मिंगहॅम, ब्रिटनमध्ये. तारीख आहे 16 जून 2023. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जी आत्ता म्हणजे कॅनडा आणि भारत यांच्या संबंधांमध्ये ज्याच्यामुळे एक दरी निर्माण झाली, त्या हरदीप सिंग निज्जर याची ब्रिटिश कोलंबियाच्या सरेमध्ये त्याचा जो एक गुरुद्वाराचा तो प्रमुख होता, त्याच्या बाहेर त्यांची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली 19 जून 2023 रोजी. आणि फक्त खलिस्तानवादीच नाही तर याच्यामध्ये झहूर मिस्त्री असेल, ज्यांनी IC-814 विमान हायजॅक केलं होतं, त्याची कराचीमध्ये हत्या करण्यात आली. रिपुदमन सिंग मलिक, ज्यांनी एअर इंडियाचं कनिष्क विमान, ज्याच्यात कॅनडातनं ते भारतात येताना ते हवेत त्याचा स्फोट झाला, त्याची हत्या झाली. मोहम्मद लाल, हरविंदर सिंग संधू, यादी खूप मोठी आहे, आपल्याकडे व्हॉट्सअपमधनं आली असेल, आपण ती वाचली असेल. पण मुद्दा असा आहे की साधारणतः 11 सप्टेंबर रोजी जेव्हा G20 परिषद अतिशय यशस्वीपणे भारताने तिचं आयोजन केलं होतं 9-10 सप्टेंबरला, आणि त्याच्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले होते, कारण कॅनडा G20चा एक सदस्य देश आहे. आणि त्याच्यानंतर ते परत गेल्यानंतर, अर्थात त्यांचं विमानाला बराच उशीर झाला, आणि का, कसं काय, म्हणजे त्या विमानात काय मिळालं याची चर्चाही आपण व्हॉट्सअपमधनं इकडनं तिकडनं यूट्यूबवरनं ऐकली असेल, वाचली असेल. पण कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे त्यांच्या लोकसभेमध्ये चर्चा करताना जस्टिन ट्रुडो यांनी गौप्यस्फोट केला की हरदीप सिंग निज्जर याची हत्या करणारे लोक हे भारत सरकारशी संबंधित आहेत किंवा भारत सरकारचे एजंट आहेत, अशी क्रेडिबल रूमर, म्हणजे अशी विश्वासार्ह सूत्रांकडनं, म्हणजे जी सूत्र आपल्याकडे निवडणुकांमध्ये धुमाकूळ घालतात सूत्रांच्या हवाल्यानुसार, तसं तिकडेही विश्वसनीय सूत्रांकडनं त्यांना असं कळलं होतं की भारत सरकारचे एजंट या हत्येमध्ये त्यांचा संबंध आहे. आणि त्याच्यानंतर जे एक कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये एक राजनयिक ज्याला झटापट झाली ती अजूनही चालू आहे. 72 तास उरलेले आहेत, 10 ऑक्टोबरची मुदत आहे. भारताने कॅनडाला सांगितलेलं आहे की आमचे तुमच्या देशात जेवढे राजनयिक अधिकारी आहेत त्याच्यापेक्षा तुमचे आमच्या देशामध्ये असलेले राजनयिक अधिकारी खूप जास्त संख्येने आहेत, आणि त्यामुळे यांना तुम्ही परत घ्या, आम्हाला काही इथे त्यांनी असण्याची गरज नाही. आणि असे 41 लोक आहेत. आणि कॅनडाला पहिले वाटलं की हे एक दबावतंत्राचा भाग असेल म्हणून अजूनपर्यंत त्यांनी त्यांना परत घेतलं नाही आहे. पण भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे, आणि आता 72 तासामध्ये जर हे लोक परत गेले नाहीत तर त्यांना जे एक राजनयिक संरक्षण मिळतं किंवा त्यांना जे काही विशेष अधिकार असतात ते विशेष अधिकार काढून घेतले जातील, असं एक निर्वाणीचा इशारा भारताने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आत्ताच काही वेळापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी चर्चा केली. आणि हे सगळं होत असताना, म्हणजे याच्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आहेत, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत,
म्हणजे हा विषय फक्त भारत आणि कॅनडापुरता मर्यादित न राहता भारताचे जे जवळचे मित्र देश आहेत, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ब्रिटन असेल, यांच्यापर्यंत हा विषय कसा गेला आणि त्याच्यामुळे या सगळ्याच्या मुळाशी खलिस्तानचा काय संबंध हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॅनडाची लोकसंख्या जेमतेम 4-4.5 कोटी, त्याच्यामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या 13-14 लाख, त्याच्यामध्ये शीख समाजाच्या लोकांची संख्या 7 लाख, जास्तीत जास्त 8 लाख. म्हणजे पण तरी देखील कॅनडाच्या सरकारमध्ये असलेले संसद सदस्य आणि त्यांच्यामध्ये असलेलं मंत्रिमंडळातलं त्यांची संख्या आणि कॅनडाचं सरकारचं या भारतीय वंशाच्या आणि त्याच्यातही शीख समाजाच्या पाठिंब्यावर असलेलं त्यांचं सरकार अवलंबून असल्यामुळे हा विषय एवढा मोठा होऊ कसा शकला आणि त्यामुळे याच्यात मुळात जायची गरज आहे. खलिस्तान या संकल्पनेचा जन्म कुठून झाला? कारण जे राष्ट्रीय विचारांचे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने शीख समाज हा एका प्रकारे हिंदूंच्या रक्षणासाठी तलवार म्हणून आपण शीख समाजाकडे बघत आलेलो आहोत. आपण त्यांच्याकडे वेगळा धर्म म्हणूनही बघत नाही. एक शीख पंथ आहे आणि शतकानुशतकं हिंदू आणि शीख हे एकत्रच नांदलेले आहेत, एकत्र राहिलेले आहेत. शीखांचं योगदान भारतीय सैन्यात प्रचंड आहे. हरित क्रांतीमध्ये शीख समाजाचं योगदान मोठं आहे. खेळांमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. आणि असं असताना हे खलिस्तानवाद कुठून तयार झाला आणि आज पंजाबची जी अवस्था तयार झालेली आहे, म्हणजे हा कॅनडा आणि भारत संबंधांच्या मुळाशी आजची पंजाबमधली परिस्थिती आणि खास करून गेल्या 2-3 वर्षात म्हणजे शेतकरी आंदोलन असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाडीची त्यांचा जो कॉन्वॉय होता त्याची सुरक्षा व्यवस्था, तिचा मार्ग कोणीतरी जगजाहीर केला आणि आंदोलक त्या रस्त्यावर आले, ह्या सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी या खलिस्तानवादाचं एक उगम आणि शीख आणि हिंदूंच्यातले संबंध, शीख धर्म, शीख पंथ ते धर्म कशा प्रकारे पुढे आला, त्याच्यामागे ब्रिटिशांचं कुठलं कारस्थान आहे, या सगळ्या गोष्टीचा एक थोडासा दांडोळा घ्यावा लागेल. मी पहिलेच स्पष्ट करू इच्छितो की मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही आहे, मी काही इतिहासकार नाही आहे, पण या विषयाच्या निमित्तानं जे काही थोडंसं वाचलं ते आपल्यासमोर मांडत आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती मिळवायची अनेक संसाधनं उपलब्ध आहेत, यूट्यूब आहे, इंटरनेट आहे, त्याच्यातनं आपण आपली माहिती गोळा करा आणि आपलं जे या विषयातलं ज्ञान आहे, माहिती आहे ती अधिक समृद्ध करा अशी विनंती आहे. पण शीख पंथाचा जर उदय आणि वाटचाल बघितला तर साधारणतः या देशावर जेव्हा परकीयांचं आक्रमण झालं, इस्लामचं आक्रमण झालं आणि त्याच्यातही सुरुवातीला देशात एक 2च ओळख होती, म्हणजे हिंदू किंवा मुस्लिमच्या ऐवजी त्याला तुर्क, म्हणजे पंजाबमध्ये त्याला तुरख म्हणायचे, तुर्क अशीच 2 ओळख होती. त्याच्यामध्ये शीख ही वेगळी ओळख नव्हती. आणि शीख समाजाचे म्हणजे जसं भारतात अन्यत्र जेव्हा भक्तिपंथाचे तेव्हा उदय झाला, जेव्हा सुरुवातीच्या काळात इस्लामिक आक्रमकांना उत्तर म्हणून ठिकठिकाणी अनेक संत त्यांनी भक्तीचा प्रसार केला, त्याच्यातनं समाजाची जागृती केली, त्याच्यातनं समाजाला एक लढण्याचं किंवा एकत्र राहण्याचं बळ त्यांनी निर्माण करून दिलं. तशाच प्रकारची सुरुवात शीख पंथाची पंजाबमध्ये झाली. हा साधारणतः कालखंड आहे 1469 जेव्हा गुरु नानक त्यांचा जन्म झाला. आणि मी आत्ताच लडाखलाही जाऊन आलो आणि त्याच्या आधी तवांगलाही जाऊन आलो. दोन्ही ठिकाणी गुरु नानक देव यांनी भेट दिली होती. म्हणजे अगदी त्यांनी तिबेटच्या पठारावरनं लडाखवरनं ते तवांगपर्यंत अरुणाचलमध्ये. आणि असं तेव्हा म्हणतात की तेव्हा अस्तित्वात असलेल्या 70 राज्यांमध्ये, देशांना म्हणता येणार नाही पण 70 राजवटींमध्ये त्यांनी आपली पदयात्रा केली होती. मक्केपासून ते चीनपर्यंत हा सगळा भाग त्यांनी पिंजून काढला होता. आणि त्याला ते उदासी, पहिली उदासी, दुसरी उदासी. तर त्यामुळे गुरु नानक देव असतील, गुरु अंगद असतील, गुरु अमरदास असतील, गुरु रामदास असतील, गुरु अर्जुन देव यांच्यापर्यंत शीख पंथाचे जे काही गुरु होते, एकूण 10 गुरु आहेत. आणि 11वा गुरु जो गुरु ग्रंथ साहिब, त्याला म्हणजे लिव्हिंग गुरु, म्हणजे गुरूंचं ते एक प्रतीक म्हणून आता ते गुरु ग्रंथ साहेबांकडे बघतात, त्या ग्रंथाकडे बघतात. आणि त्यामुळे त्याची कोणी बेअदबी केली, त्याचा कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांना हरमंदिर साहेब गुरुद्वारामध्ये, सुवर्ण मंदिरात त्यांची हत्या झाल्याचंही आपण जाणता. पण त्यामुळे शीख पंथाचे जे सुरुवातीचे गुरु होते आणि त्याच्यातही विशेष म्हणजे हे सगळे लोक क्षत्रिय समाजाचे होते. म्हणजे जे खत्री शीख म्हणतात, म्हणजे खत्री हा जो आपल्याला आपण इथे क्षत्रिय म्हणतो, तिथे पंजाबमध्ये ते खत्री होते. आणि त्यांची आडनावं सोदी किंवा बेदी अशी तेव्हा आडनावं होती. एक संगम टॉक्समध्ये याच्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ आहे, आपण अवश्य बघा. मी माझी माहिती त्याच्यातनं गोळा केलेली आहे. पण नंतर जसा 100 वर्षानंतर जसं महाराष्ट्रात झालं, जसं अन्य ठिकाणी झालं की जेव्हा मुघलांची सत्ता देशात सर्वदूर पसरली आणि अन्यायात, अत्याचारात वाढ झाली, तेव्हा त्याच्या विरुद्ध इथली स्थानिक बंड झालं. मग ते राजस्थानात झालं, म्हणजे राणा प्रताप यांच्या रूपाने झालं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड पुकारलं. पंजाबमध्ये जे पुढचे जे गुरु आहेत त्यांनी हे बंड पुकारलं, लढा उभारला. म्हणजे गुरु गोविंद सिंग असतील, त्याच्यानंतर तेथपासून ते गुरु
गुरु हरगोविंद असतील, गुरु हरकिशन असतील, गुरु तेग बहादूर असतील, हे सगळे गुरु अर्जुन देव असतील, हे सगळे त्यांचं आयुष्य मुघलांशी किंवा तुर्कांशी लढण्यात गेलं आणि त्यामुळे त्याच्यातनं पुढे जो खालसा पंथ होता त्याचं एक प्रकारे उदय झाला. जो लढवय्या जी शिखांची ओळख निर्माण झाली ती त्या लढाईतनं निर्माण झाली. पण अन्यथा शीख म्हणजे शिष्य, म्हणजे ज्याला आपण शिष्य म्हणतो त्या शिष्यातनं शीख या शब्दाचा उदय झालेला आहे. आणि अगदी सुरुवातीचे आपण दाखले बघितले तर म्हणजे त्याच्यातही गुरु नानकदेव असतील यांनी पण, आणि जे सगळं शिखांचं साहित्य आहे त्याच्यात त्यांनी हिंदूंचे सगळे देव असतील, हिंदूंचे धर्मग्रंथ असतील, भगवद्गीता असेल, रामायण असेल, त्याचाच त्यांनी संदर्भ दिलेला आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यामुळे एका अर्थाने व्यापक अर्थाने शीख पंथ हा सनातनाचाच भाग आहे. पण तरी त्यांची कालांतराने वेगळी ओळख निर्माण होत गेली. सुरुवातीचे तर त्यांचे जे चित्र प्रसिद्ध झाले तर त्याच्यात त्यांनी कपाळाला टिळा लावलेले ती चित्र काढण्यात आलेली आहेत. म्हणजे तेव्हा काय परिस्थिती होती आणि आता जर तुम्ही चित्र बघितलीत तर त्याच्यामध्ये एक शीख धर्म वेगळा आहे आणि त्यांचा हिंदूंशी काही संबंध नाही, हिंदूंपासून तो कायम वेगळा आहे, अशा प्रकारची एक ओळख दृढ झालेली असते. आणि एखाद्या समाजाच्या मोठ्या घटकावर अशी ओळख दृढ केली जाते तेव्हा ती हटवणं म्हणजे आपल्याला वाटत असून उपयोग नाही की शीख हिंदू समाजाचा भाग आहेत, प्रत्येक घरातला एक मोठ्या मुलाला शीख म्हणून पाठवलं जायचं हे आपल्याला माहिती असतं. पण शीख आणि हिंदू यांच्यातले जे संबंध आहेत ते कसे बदलत गेले त्याचाही अभ्यास करणं आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा अभ्यास केला तर असं दिसतं की वेळोवेळी शिखांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये हिंदू देव देवता यांचं सगळ्यांचे रेफरन्सेस मिळतात. अगदी अयोध्येच्या बाबतीतही आपल्याला दिसतं की तिथे गुरु नानक देवांनी तिथे जाऊनही ध्यान केलं होतं. म्हणजे आणि हा अयोध्येच्या केसमध्ये याचा एक मोठा त्याचा एक रेफरन्स किंवा संदर्भ आला होता. दुसरी गोष्ट ज्याला शिखांच्यातले ज्याला पंज प्यारे म्हणतात, म्हणजे त्यांचे जे 5 शिष्य होते त्यांचंही ती नावं देतात. दयाराम होते ते लाहोरचे होते, धरमदास होते ते दिल्लीतनं आले होते, हिम्मतराय होते ते आजच्या ओदिशातनं किंवा भुवनेश्वरनं तिकडनं आले होते, मोखमचंद होते ते गुजरातमधनं आले होते आणि साहिबचंद आहे हे कर्नाटकातनं आले होते. म्हणजे असं नव्हतं की शीख पंथ फक्त हा पंजाब पुरता मर्यादित होता, त्यांचे अनुयायी होते ते देशभरातनं आले होते. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जो बदल घडला, म्हणजे शिखांचे गुरु होते हे सगळे क्षत्रिय शीख होते. पण आज ज्यांना आपण शीख म्हणजे शिखांच्यातही अनेक पंथ आहेत, हिंदूंप्रमाणे अनेक जाती आहेत, त्याच्यामध्ये दलित शिखांची संख्या खूप मोठी आहे, 30% आसपास अनुसूचित जातींच्या शिखांची संख्या आहे. पण त्याच्यातही आज जो दबदबा आहे तो मुख्यतः जाट शिखांचा आहे. म्हणजे शिखांचं नेतृत्व, शिखांची ओळख एक क्षत्रिय शीख ते जाट शीख अशी कशी आली. आणि याच्यामध्ये आपल्याला देशात ब्रिटिशांचा इतिहास किंवा मुघलांच्या काळामधला इतिहास याचा अभ्यास करणं गरज आहे. आणि त्याच्यामध्ये हे ते सगळे जे एक प्रवाद आज विवाद प्रचलित आहेत की ज्याच्यामध्ये शिखांच्या गुरूंनी वेदांवर टीका केली होती, हा एक प्रश्न विचारला जातो. नंतर त्याच्यामध्ये हिंदू समाजापासून ते वेगळे कसे झाले, त्याच्यातनं हे जे क्षत्रिय होते ते व्यापारी कसे काय झाले, नंतर याच्यामध्ये शिखांच्या गुरूंना मूर्तिभंजक त्यांनी हिंदूंचा उल्लेख कसा केला, म्हणजे जर हिंदू आणि शीख सगळे एकत्र होते तर हे अशा प्रकारच्या गोष्टी कशा झाल्या, तर याचा अभ्यास आपल्याला ब्रिटिशांच्या राजवटीशी करावा लागतो. कारण 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी एक गोष्ट पद्धतशीरपणे केली की ज्या कम्युनिटीज जे लोक ब्रिटिशांसोबत उभे राहिले 1857च्या उठावामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारे त्यांचं चित्र उभं केलं. आणि जे लोक ब्रिटिशांविरुद्ध लढले अशा समाजामध्ये की भविष्यात हे समाज आपल्याला धोका निर्माण करू शकतात आणि या समाजामध्ये कशा प्रकारे आपण फूट पाडू शकू. आणि एक बघा, देशाचं एक केंद्र सरकार आहे किंवा देशाचं एक दिल्लीची राजवट आहे, म्हणजे मी अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच आहे, त्याच्या विरुद्ध जर लढा कुठे दिला गेला असेल तर 4 राज्य आपल्या डोळ्यासमोर येतात. पंजाब, आजही तिथे एक प्रकारची अशांतता आहे, अस्वस्थता आहे. महाराष्ट्रातही एक दिल्लीच्या तख्ताला त्याच्यासमोर उभं राहण्याची वृत्ती आहे, ती महाराष्ट्रात आहे, बंगालमध्ये ती आहे, मग आणि तामिळनाडूमध्येही. म्हणजे तर ही 4 राज्य एकाने महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातलं पंजाबचं राज्य. आणि या 4 राज्यांमधला एक समान धागा आहे की ब्रिटिशांचं राज्य भारतात आलं, ज्या ठिकाणी मुख्य केंद्र होती ही सगळी पंजाब असेल, मुंबई, पुणे असेल, मद्रास असेल, कलकत्ता तर अगदी त्यांची राजधानी होती या 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून. आणि त्यामुळे शीख समाजाची ओळख, शीख समाजाचा इतिहास याच्यामध्ये फोडा आणि जोडा अशा नीतीचा वापर करून जो एक इतिहास पुढे आणला गेला. आणि त्यावेळेला कदाचित आपण एक हिंदू समाज म्हणून आपण गाफील राहिलो, आपण बेसावत राहिलो आणि त्याच्यातनं ही ओळख पुढे आली. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिखांची ओळख ही मुख्यतः बॉलिवूड चित्रपटातनं, म्हणजे त्याच्यातला एखादा शूर सैनिक असतो तो शीख असतो किंवा एखादा एक कॉमेडी कोंट्री करणारा असतो तो शीख असतो, ही ओळख इतकी प्रचलित झाली की आपल्याला
शिखांची ओळख ही मुख्यतः हिंदी सिनेमाचा त्याच्यात खूप मोठा परिणाम राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो इतिहास आहे तो इतिहास अभ्यासणं गरजेचं होतं. मला स्वतःला या इतिहासाचा बराच भाग त्याची माहिती नव्हती. आजच्या कार्यक्रमासाठी मी जेव्हा वाचत होतो तेव्हा ही माहिती मिळाली, म्हणून मी असा दावा नाही करणार की मी त्याच्यातला खूप तज्ज्ञ आहे, पण या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला आणि 1929 साली जेव्हा पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली पंडित नेहरूंनी, खरं म्हणजे चले जावचे आंदोलन त्याच्यापूर्वी म्हणजे असहकार आंदोलन झालं, ज्याच्यातनं महात्मा गांधींचं नेतृत्व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला मिळालं आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वराज्याची मागणी झाली. त्या पूर्ण स्वराज्याच्या मागणीच्या वेळेला त्याला विरोध करणारे जे होते ते मोहम्मद अली जिन्नांनी त्याला विरोध केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला म्हणजे त्या संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनात त्याच्याबद्दल त्यांचे प्रश्न त्यांच्या मनात होते. आणि तसेच शीख समाजाचे अकाली दलाचे जे प्रमुख होते मास्टर तारासिंग, त्यांचा त्याला विरोध होता. आणि तेव्हा हा विरोध सगळ्यात पहिले आला होता. त्याच्याबद्दलही असं म्हटलं जातं कारण शीख समाज खूप पूर्वीपासनं कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये स्थायिक होत चाललेला आहे. आपण गदर मुवमेंट आपण वाचली असेल आणि ती गदर चळवळ आहे. त्या गदर चळवळीला चेपण्यासाठी ब्रिटिशांनी तेव्हा शिरोमणी अकाली दल आहे की जे शिखांच्या पांथिक शिखांचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं, त्यांचा वापर करून ब्रिटिशांनी गदर चळवळीला चेपण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यातनं भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेला एक शिखांचं वेगळं देश असावा, सुरुवातीचं त्याचं नाव खलिस्तान नव्हतं, ते शिखिस्तान असावं अशा प्रकारची मागणी होती. पण देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, फाळणी झाली, तेव्हा शिखांनी ती मागणी मागे घेतली. कारण व्यावहारिकदृष्ट्या पंजाबचे 2 भाग झाले आणि पंजाबचे 2 भाग झाले असता तिथे एखादा खलिस्तान करणं व्यावहारिकदृष्ट्याही शक्य नव्हतं. आणि ज्या प्रकारचे अत्याचार शिखांवर मुस्लिम समाजाने म्हणजे फाळणीच्या वेळेला झाले, त्याच्यातनं हिंदू आणि शीख ही त्याच्यामध्ये यांचं ऐक्य अधिक दृढ झालं. पण स्वातंत्र्यानंतर मात्र समाजाच्या ज्या काही कुरबुरी होत्या त्या कुरबुरींना आपण त्यांच्याकडे लक्ष देण्यास आपण कुठेतरी एक सरकार म्हणून कमी पडलो. त्या शिखांच्या एका गटाची मागणी होती की ती एक धर्माच्या आधारावर नाही पण निदान भाषेच्या आधारावर तरी आम्हाला एक वेगळी ओळख मिळायला हवी आणि त्याच्यातनं एक पंजाबी सुबाचं निर्माण केलं जावं. आणि असं हे झालं तर तो एक शिखांचं वेगळं राज्य होईल, म्हणून त्याला सुरुवातीच्या काळात विरोध झाला. शिखांची अशी तक्रार असते की तिथल्या पंजाब भागातल्या हिंदूंनी, कारण तेव्हाचा पंजाब होता तो आजचा हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचलचा काही भाग, हा सगळा पंजाब भारतात आला होता. आणि पाकिस्तानचा पंजाब तर भारतातल्या पंजाबपेक्षा मोठा होता, त्याच्यामध्ये तो तर हातातनं गेला होता. आणि त्याच्यामुळे त्यांची अशी तक्रार असते की आम्हाला जेव्हा आमचं राज्य हवं होतं तेव्हा इथल्या हिंदूंनी त्याला विरोध केला की त्यांनी स्वतःची भाषा पंजाबी लिहायच्याऐवजी हिंदी लिहिली आणि त्याच्यामुळे ते झालं नाही. कालांतराने इंदिरा गांधींच्या काळात पंजाबी सुबा म्हणून पंजाब हे वेगळं राज्य मान्य झालं. पंजाब राज्य झालं असलं तरी त्यांची मागणी होती की चंदीगड ही फक्त पंजाबची राजधानी असावी. ती चंदीगड ही हरियाणा आणि पंजाब यांची मिळून राजधानी केली. पंजाबचा काही भाग आहे तो हिमाचल प्रदेशात नवीन राज्य केलं. तो डोंगराळ भाग होता, म्हणजे हिमालयाचा भाग होता, तो हिमाचलमध्ये गेला. आणि त्याच्यामुळे 16 ऑक्टोबर 1973 जे आनंदपूर साहिब रिझोल्युशन त्याला म्हणतात, त्या ठराव केला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या मागण्या केल्या की चंदीगड ही फक्त पंजाबची राजधानी असायला हवी. शिखांना भारतीय घटनेमध्ये स्वतंत्र स्थान हवं, ते त्यांना म्हणजे वैयक्तिक पर्सनल लॉमध्ये शिखांचा हिंदूंच्यात एका प्रकारे समावेश केला होता, शीख जैन या सगळ्यांचा, त्याचा त्याला विरोध होता. नंतर नद्यांचं पाणी जे पंजाब आणि हरियाणामध्ये त्याचं वाटप करण्यात आलं होतं ते पंजाबला अधिक पाणी मिळावं आणि त्यामुळे तो एक ज्याला सेपरेटिझम म्हणतात, एक त्याचा पहिला हुंकार ज्याला म्हणता येईल तो त्या आनंदपूर साहिबमधच्या ठरावातनं पुढे आला होता. विजेचं भाकरा नांगलची वीज कशा प्रकारे पंजाब आणि हरियाणात वाटावी याच्यावरनं त्याचा विरोध होता. आणि त्यानंतरचा इतिहास तो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की कुठेतरी अकाली दल आणि काँग्रेस यांच्यातलं अंतर्गत राजकारण आणि त्या अंतर्गत राजकारणाच्या मध्ये इंदिरा गांधींनी जर्नेल सिंग भिंद्रनवाले जो तेव्हाचा प्रचारक होता त्याला पुढे केलं, त्याला मोठं केलं आणि नंतर ते भिंद्रनवालेंचं भूत सरकारच्या मानगुटीवर बसलं. मग शिखांनी तिथल्या हिंदूंची किंवा वेगवेगळ्या लोकांची हत्या करायला सुरुवात केली, गुन्हे करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी हरमंदिर साहेब म्हणजे ज्याला सुवर्ण मंदिर म्हणतो तिथे त्यांनी आसरा घेतला. त्याच्याविरुद्ध ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई जून 1984 करण्यात आली आणि त्याच्यात मोठ्या संख्येने 90हून जास्त भारतीय सैनिक त्याच्यामध्ये मारले गेले. हे सगळे ज्याला हे खालसा म्हणत होते की खलिस्तानवादी जे अतिरेकी आहेत ते तर काहीतरी 300-400 लोक मारले गेले. आणि त्याच्यानंतर हे जे सगळं त्याचा विस्फोट झाला, त्याच्यातनं इंदिरा गांधींच्या जे बॉडीगार्ड्स होते त्यांनी त्यांची हत्या केली. त्याच्यानंतर शिखांविरोधी दंगे
दिल्लीमध्ये पंजाबमध्ये झाले, त्याच्यात 4,000हून जास्त लोकांची हत्या करण्यात आली आणि जे मारेकरी आहेत त्यांना शेवटपर्यंत शिक्षा, ज्या लोकांना शिक्षा व्हायला होती, कारण हे हत्याकांड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणलं होतं, याच्यामध्ये काही वाद नाही. आणि या काळात मोठ्या संख्येने लोक कॅनडाला जायला लागले. आता आपण कॅनडाकडे वळूया, कारण ह्या सगळा खलिस्तानवाद जो आहे, खलिस्तानी संघटना आहेत, या मुख्यतः आज कॅनडामधनं कार्यरत आहेत. त्यामुळे भारतात खलिस्तान चळवळ संपलेली आहे. आता कोणी लोकांना विचारलं तर 95% जास्त लोक म्हणतात त्यांचा खलिस्तानला पाठिंबा नाही आहे. ज्यांच्या मनात अजून जी तक्रार आहे कुठल्या गोष्टींबद्दल, ते थोडंसं खलिस्तानबद्दल बोलत असतील, पण त्यांच्याकडे काही ताकद नाही आहे, काही संघटन नाही आहे काही उभं करण्याची. आणि त्यामुळे भारतातनं खलिस्तान हा विषय संपलेला आहे, तो उकरून काढण्यात काही अर्थ नाही आहे. पण हे कॅनडामध्ये, ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये हे खलिस्तानवादी जाऊन बसले. जसे म्हटलं की शीख लोक पहिल्यापासून प्रवास करत होते आणि अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते अमेरिकेला आणि कॅनडाला ते जाऊन राहिलेले आहेत. आणि त्यामुळे कॅनडा या देशात जर बघायला गेलं तर भारतीयांची संख्या जसे म्हटलं 13-14 लाख असेल. त्यातले पंजाब प्रांताबाहेरचे लोक आहेत ते आत्ता 1 पिढी 2 पिढ्या आधी गेलेले आहेत. पण शीख समाज तिथे 4 पिढ्या 5 पिढ्यांपासून राहत असलेले शीख समाजाचे लोकही आहेत, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनही तिथे गेलेले लोक आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातही 1947 साली संबंध प्रस्थापित झाले. सुरुवातीला असं म्हटलं जातं की कॅनडा हा म्हणजे एका प्रकारे अमेरिका, ब्रिटन तो स्वतःला या सगळ्या देशांचा एक भाग असल्यासारखं, कारण अँग्लो सॅक्सन देश आहेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. आत्ता ही 5 आईज म्हणून त्यांच्या ज्या 5 देशांची एक संघटना आहे, त्याच्यात कॅनडाचा सहभाग आहे. आणि त्यामुळे कॅनडा स्वतःला या देशांच्या पंक्तीत जरी तो असला तरी वेगवेगळ्या विषयात एक आपलं स्वतंत्र मत असावं, अशा प्रकारची कॅनडाची धारणा होती. आणि त्यामुळे शीतयुद्धाच्या काळातही कॅनडा अशी अधूनमधून म्हणजे अमेरिकेच्या मांडीवर बसून आपली स्वतंत्र बुद्धी वेळोवेळी दाखवायची. म्हणजे ती खरी स्वतंत्र बुद्धी नव्हती, कारण अमेरिकेवर त्याचं अवलंबित्व आहे ते होतं, पण तरी देखील कॅनडात अशा प्रकारची स्वतंत्र बुद्धी दाखवली जायची. तशाच प्रकारे स्वतंत्र बुद्धी दाखवणारे आपले पंडित नेहरूही होते. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात 1950च्या दशकात वगैरे भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध चांगल्यापैकी सुधारले होते. खरं तर 1947 साली म्हणजे काश्मीरमध्ये प्लेबिसाईट करणं आणि त्याला कॅनडाने पाठिंबा दिला होता. म्हणजे ती खरं तर भारत कॅनडा संबंध एका ह्यानी चुकीच्या नोटवर सुरू झाले होते, पण 50च्या दशकात ते संबंध सुधारले होते. अणुऊर्जाच्या त्याच्यासाठी कॅनडाने भारताला प्लुटोनियम पुरवलं होतं. आणि हे संबंध बिघडण्याचं एक कारण म्हणजे आपण पोखरण अणुचाचणी केली 1974 साली. त्याच्यात जे इंधन वापरलं होतं ते कॅनडाकडनं अणु ऊर्जेसाठी मिळालेलं प्लुटोनियम होतं. ते आपण त्या स्फोटासाठी वापरलं. भारताने जरी जाहीर केलं असलं की हा अणुस्फोट आम्ही शांततेसाठी केला आणि बुद्ध असला म्हणून आपल्यापैकी अनेक जणांना शाळेत तो धडाही असेल, पण तरी देखील कॅनडाला असं वाटलं की भारताने आपला विश्वासघात केला आणि भारताने या अण्वस्त्र निर्मितीच्यासाठी किंवा त्याच्या तंत्रज्ञानासाठी आपल्याला फसवून ह्या अशा प्रकारचा अणुस्फोट केला. आणि त्याच्यामुळे आत्ता जे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो, त्यांचे वडील तेव्हा पंतप्रधान होते पीरी ट्रुडो म्हणून, त्यांचे आणि भारताचे संबंध तेव्हा बिघडायला सुरुवात झाली. 1974 साल होतं, इंदिरा गांधी सत्तेवर होत्या. इंदिरा गांधीची ताकद तेव्हा म्हणजे 1971 पासून ज्या प्रकारे वाढ झाली होती, म्हणजे तेव्हा ती एकदम पीकला हे होती. आणि त्याचा परिणाम भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध बिघडायला लागण्यावर झाली. त्याच्यानंतर जेव्हा हे जे सगळं खलिस्तानवाद अस्तित्वात आला आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर किंवा त्याच्या आधी मोठ्या संख्येने लोक, जसा हिंसाचार झाला तसे लोक पलायन करू लागले. कॅनडात त्यांना शरण दिलं गेलं. कॅनडाची लोकसंख्या ही खूप कमी आहे, म्हणजे आजच्या घडीला त्यांची लोकसंख्या जेमतेम 4-4.5 कोटी आहे. आणि कॅनडाचा आकार अमेरिकेपेक्षाही कितीतरी मोठा आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षा आकाराने मोठा असून कॅनडाची लोकसंख्या एवढी कमी कशी काय? याचं कारण म्हणजे कॅनडाचा बराचसा भाग आहे हा ध्रुवीय भागात आहे आणि त्याच्यामुळे तिथे प्रचंड थंडी असते, राहण्यासारखी परिस्थिती नसते. आणि त्यामुळे कॅनडाची जवळजवळ 90% लोकसंख्या आहे ही अमेरिकेच्या सीमेपासून 100 किलोमीटरच्या आत असलेल्या शहरांमध्ये कॅनडाची ही लोकसंख्या आहे. आणि त्यामुळे कॅनडाला लोकांची गरज होती, कारण तिथे जंगल संपत्ती आहे, ते झाडं म्हणजे ते शिखांनी सुरुवातीलाच्या काळात त्याचं ओणके कापणं आणि त्याच्या लाकडाचा निर्यात करणं याच्यामध्ये शिक होते. पेपर पल्प ज्याला कागदाचा लगदा म्हणतो त्याच्यात होते. ट्रक ड्रायव्हर मोठ्या संख्येने, कारण कॅनडाची अर्थव्यवस्था ही अमेरिकेशी असलेला व्यापार. कॅनडा स्वतः उत्पादन फारसं करू शकत नाही, खाणकाम आणि नॅचरल रिसोर्सेसचं उत्पादन करतं. आणि त्यामुळे यासाठी लागणारे जे लेबर इंडस्ट्री आहे, ते ट्रक ड्रायव्हर असतील, खाणकाममध्ये असतील, जंगल संपत्ती तोडणारे असतील, याच्यासाठी त्यांना लोक हवे होते. पंजाबमध्ये ही कामं, अशा प्रकारची कामं करणारी लोक मोठ्या संख्येने होते. आणि पुन्हा खलिस्तानवादाच्यामुळे कॅनडाचं असं एक आजही धारणा आहे की आपण जगातले सगळ्यात चांगले लोक आहोत, म्हणजे सज्जन लोक आहोत. आणि त्यामुळे जगात कुठे अन्याय होतो, अत्याचार होतो तर त्या लोकांना आपण शरण देणं हे आपलं मानवीय कर्तव्य आहे. पण अशा प्रकारे तुम्ही स्वतःची समज करून घेता
तेव्हा तुम्ही अनेकदा दुसऱ्या देशांच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करता, तिकडचे प्रश्न आणखीन चिघळवण्यामध्ये तुमचा सहभाग असतो. हे कॅनडाच्या अजूनही लक्षात येत नाही. म्हणजे त्यांना अजूनही ते त्या भ्रमात आहेत की आपला जन्म जगाचं कल्याण करण्यासाठी झाला आहे किंवा जगात कोणावर अन्याय होत असेल तर त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी हा आपला जन्म झाला आहे. हे त्यांच्या टेलिव्हिजन डिबेटमध्ये जे पार्टिसिपेट करतात तर ते असं म्हणतात, बट वी आर द नाईस पीपल इन द वर्ल्ड. म्हणजे पण हे तुम्ही स्वतःला चांगले लोक समजताय, तुम्हाला जग चांगलं समजतंय का, हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि यामुळे म्हणजे 1980च्या काळामध्ये मोठ्या संख्येने शीख लोक आणि अन्य लोक ही कॅनडात जाऊन स्थायिक व्हायला लागले. 1985 सालीचा जो उल्लेख येतो कनिष्क विमान एअर इंडियाचं, त्याचं जे बॉम्बिंग झालं आणि त्याच्यामध्ये जे मारले 350 लोक मारले गेले, त्याच्यातले जवळजवळ 70% लोक हे कॅनडाचे नागरिक होते. आणि तरी देखील हे बॉम्बस्फोट ज्यांनी घडवले त्यांना शिक्षा करण्यात आली नाही. ज्या प्रकारे हे बॉम्ब विमानात ठेवण्यात आले आणि 2 विमानांमध्ये बॉम्ब लावण्यात आले, एकाचा स्फोट एका याने तो विमान उड्डाणापूर्वी झाला असल्यामुळे त्याच्यात कोणी मारलं गेलं नाही. पण एका अर्थाने 9/11चे हल्ले होण्यापूर्वी जर कुठल्या एका हल्ल्यात सगळ्यात जास्त विमान प्रवासी मारले गेले होते तर त्या कनिष्क विमानाच्या हल्ल्यामध्ये मारले गेले होते. पण आज तागायत कॅनडाने या हत्येतल्या जबाबदार लोकांना शिक्षा केली नाही. आणि त्यामुळे भारताच्या मनात कॅनडाबद्दल हे होतंच की तुम्ही आमच्यासाठी जे दहशतवादी आहेत त्यांना तुम्ही आसरा देता, आम्ही तुमच्याकडे मागणी केली तर त्यांना तुम्ही तपास करत नाही, त्यांना शिक्षा करत नाही आणि वर म्हणता की हे लोकांवर भारतातच अन्याय झाला असल्यामुळे त्यांना आम्ही शरणार्थी म्हणून स्वीकारलं आहे. तर अशा प्रकारचा हा एक मतभेद भारत आणि कॅनडामध्ये होते. कॅनडामध्ये जेव्हा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं सरकार आलं, आत्ता जे जस्टिन ट्रुडो आहेत हे डाव्या लिबरल पार्टीचे ते पंतप्रधान आहेत, पण जेव्हा तिथे उजव्या विचारसरणीचं सरकार आलं तेव्हा भारत आणि कॅनडा संबंध सुधारू लागले. तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. पण कॅनडाला भेट देणारे म्हणजे नरेंद्र मोदींनी जेव्हा पंतप्रधान झाल्या 2014 सालीच बहुतेक ते ब्रिक्स परिषदेला ब्राझीलला गेले होते, तेव्हाच जाताना का येताना त्यांनी कॅनडाला भेट दिली होती. आणि तब्बल 42 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी कॅनडाला भेट दिली. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की मधला 4 दशकं एकाही भारतीय पंतप्रधानांनी कॅनडाला भेट दिली नव्हती. पण हा काळ हा भारत आणि कॅनडा यांच्यातल्या संबंधाचा सुवर्ण काळ असा समजला जातो. जेव्हा जस्टिन ट्रुडो पंतप्रधान झाले, निवडणुका झाल्या, डाव्या विचारांचं सरकार आलं, तेव्हा भारताला अपेक्षा होती आणि जस्टिन ट्रुडो यांनीही अशा प्रकारची एक तयारी दाखवली होती की आता भारत कॅनडा संबंधांना एका नव्या ट्रॅजेक्टरीवर, एका नव्या मार्गावर घेऊन जाण्याची. पण प्रत्यक्षात मात्र जस्टिन ट्रुडो हे वोट बँकेच्या राजकारणामुळे त्यांनी जे जे काही कृती केल्या त्या मोठ्या प्रमाणात त्या भारतविरोधी राहिलेल्या आहेत. जसे म्हटलं की भारतात शिखांची संख्या जेवढी आहे कॅनडातही शिखांची संख्या तेवढीच आहे. म्हणजे भारतात साधारणतः 1.25% असेल तर कॅनडाच्या लोकसंख्येतही तेव्हा ती 1.25% शिखांची लोकसंख्या होती. पण भारतात कुठल्याही कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळात जेवढी शिखांची संख्या असेल त्याच्यापेक्षा जास्त शिख हे कॅनडाच्या ट्रुडोंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्याकडे संरक्षणासारखी महत्त्वाची खाती होती. आणि याच्यामध्ये खलिस्तानवादी जे आहेत, जे 1980 आणि 70च्या दशकात ते कॅनडाला गेले होते, म्हणजे इकडचा खलिस्तानवाद हा संपूर्णपणे नाहीसा झाला. पण ते लोक तिकडे गेलेले आहेत, त्यांनी तो मनात खलिस्तानवादाची ती एक प्रेरणा आहे ती त्यांनी चालू ठेवली आणि भारतविरोधी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी खर्च करायला सुरुवात केली. आणि कॅनडातलं सरकार या लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे कॅनडातलं, त्यांना बहुमतासाठी 170 जागांची आवश्यकता असते. जस्टिन ट्रुडोंना 157 जागा होत्या आणि विरोधी पक्षाला 121 आणि त्यांना जे काही 15 जागा कमी पडत होत्या त्या NDP म्हणून पक्ष आहे कॅनडात, जो शिखांचा पक्ष आहे आणि त्याला 24 जागा आहेत. तुम्ही विचार कराल मग कॅनडात जेमतेम 2-3% शिख आहेत, मग त्यांचा पक्ष एवढा मोठा कसा झाला? तर याचं कारण म्हणजे इतर भारतीय जे गेलेले आहेत आणि अमेरिकेत जे भारतीय गेलेले आहेत त्यातले बरेच सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, अकाउंटंट आहेत, उच्च शिक्षित आहेत. कॅनडात जे भारतीय गेलेले आहेत हे बरेचसे ज्याला श्रमजीवी भारतीय म्हणतात ते गेलेले आहेत. आणि त्यामुळे ते तिथे गेल्यावर जेव्हा त्यांना नागरिकत्व मिळतं तेव्हा ते विचार करतात की आपण कोणतरी गोऱ्याला मतदान करायच्या जी भारतीय शीख असला तरी तो आपल्यातला आहे म्हणून त्याला मतदान करणार आणि त्यामुळे त्यांना त्यांचं मतदान होतं. दुसरी गोष्ट, ज्या लेबर ओरिएंटेड इंडस्ट्रीज आहेत, जसं म्हटलं की ट्रक ड्रायव्हर्स असतील, जे खाणकाम असेल, जंगलतोड असेल, या ह्याच्यामध्ये शीख समाजाचं प्राबल्य आहे. हॉटेल इंडस्ट्री असेल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामुळे तिथे त्यांचा होल्ड असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जसा ज्याच्याकडे साखर कारखाना असतो, सूतगिरणी असते, सहकारी बँक असते, तो 10,000-20,000 मतं त्या भागातली धरून ठेवतो, तसे हे सगळे जी क्षेत्र आहेत कॅनडातली ती या शीख समाजाचे लोकांच्या हातात आहेत. आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की कॅनडाचं सरकार हे या NDPवर अवलंबून आहे. आणि जरी ते अवलंबून नसलं तरी हे जस्टिन ट्रुडो यांची जी विचारसरणी आहे, ज्याला एक वोकिझम ज्याला म्हणतात, एक
अल्ट्रा पुरोगामित्व म्हणतात, म्हणजे नुसतं पुरोगामित्व नाही तर एक त्याच्या 4 पावलं पुढे असलेलं पुरोगामित्व, या विचारांचे जस्टिन ट्रुडो असल्यामुळे त्यांचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा आहे. आणि हा पाठिंबा खास करून नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात 2017 सालानंतर सातत्याने दिसायला लागला. जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या निवडणुकांच्या राजकारणासाठी आपल्या भारत भेटीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ज्या म्हणजे एका खलिस्तानवाद्याचा भारतामध्ये त्यांनी हत्या केली होती त्याचा आरोप होता, त्याला त्यांनी जस्टिन ट्रुडोनी आपल्या भारत भेटीत त्याच्या कार्यक्रमाला रिसेप्शनमध्ये त्यांनी त्याला बोलवला. आणि त्याच्यात सिक्स फॉर जस्टिस ही जी संघटना आहे त्यांनी तिथे कॅनडामध्ये रेफरंडम म्हणजे खलिस्तानच्या निर्मितीसाठी सार्वमत ते त्यांनी कॅनडात आयोजित केलं. आणि असे सगळे भारतीय एम्बसीचे जे कर्मचारी आहेत त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं, त्यांच्यावर इनाम जाहीर करणं, अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यावर भारत सरकारने वेळोवेळी कॅनडाकडे तक्रार केली की ही तुम्ही लाईन क्रॉस करताय, हे अशा प्रकारचं तुम्ही आमच्या दूतावासातल्या लोकांची ओळख जाहीर करणं, भारतातनं एक भारताचा हिस्सा वेगळा व्हावा याच्यासाठी सार्वमत आयोजित करणं. आणि याची हद्द तेव्हा झाली की जसं आपल्याकडे प्रजासत्ताक दिनी जे रथ असतात, चित्ररथ असतात, तशा प्रकारच्या त्यांच्या कार्यक्रमात चित्ररथात इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा तयार करण्यात आला. म्हणजे हे कुठलाही देश, स्वाभिमान असलेला कुठलाही देश अशा प्रकारची गोष्ट मान्य करणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रत्येकाला प्रेम असतं, पण त्याला ह्या काही मर्यादा असते. आणि जेव्हा ही मर्यादा तोडली जाते तेव्हा भारताचं तेव्हा एका प्रकारे संयम संपायला सुरुवात झाली. याच्या पुढची गोष्ट झाली ती म्हणजे पंजाबमधल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा उदय झाला. जोपर्यंत काँग्रेस सत्तेवर होतं आणि काँग्रेस आणि खलिस्तान यांचा 36चा आकडा असल्यामुळे हे लोक पंजाबमध्ये यांना फारसा फुटहोल्ड मिळू शकला नव्हता. कारण एकीकडे काँग्रेस होतं, दुसरीकडे अकाली दल भाजप होतं. पण मधल्या काळात असं झालं की अकाली दल जेही एका भूमिपुत्रासाठी अस्तित्वात आलं होतं त्यालाही घराणेशाहीने पूर्ण ग्रासून टाकलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला अवतीभोवती दिसतात. पण ते एक बादल कुटुंबाची ती जहागीर झाल्यासारखी, म्हणजे एक धार्मिक संघटना होती शिखांची, ती एका कुटुंबाची मक्तेदारी झाल्यासारखी झाली. आणि त्यांच्यातल्या त्या हरसिमरत कौर बादलचा भाऊ तो मजिठिया, त्याचे ड्रग्सशी असलेले संबंध आणि हे सगळं त्याच्यात झालं. आणि भाजपालाही कुठेतरी या अकाली दलाबरोबर युतीत राहणं एक शक्य होईन असं झालं. कारण सगळी शीख समाजामध्ये तिकीटं असतील ती अकाली दल लढायचं आणि भाजपाला जे नॉन शीख हिंदू ती सीट जास्ती करून भाजपाला मिळायची. आणि भाजपाला संपूर्ण पंजाबमध्ये आपला विस्तार करणं अपेक्षित असल्यामुळे एकीकडे हे संबंध बिघडू लागले, दुसरीकडे काँग्रेस पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणे त्यांच्यात क्षय त्याच्यामध्ये हे होऊ लागला. आणि त्याचा परिणाम झाला की आम आदमी पार्टीला त्याच्यात संधी मिळाली, आम आदमी पार्टीचा विस्तार व्हायला लागला. आणि सुरुवातीच्या काळात आम आदमी पार्टीला पैसा पुरवणारे, त्यांना पुढे आणणारे हे खलिस्तानवादी लोक कॅनडातनं हे आम आदमी पार्टीला पुढे करायचा प्रयत्न करायला लागले. आणि त्याच्यातनं एक भीती व्यक्त व्हायला लागली की उद्या खरंच आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्तेवर आली. आणि आता ती आली 22 साली, पण 17 साली ती भीती निर्माण झाली की आम आदमी पार्टी जर सत्तेवर आली तर त्यातनं खलिस्तानवाद्यांना एक राजरोसपणे प्रवेश मिळेल का. आणि त्याच्यातनं हे जे संबंध डिटेरिओरेट व्हायला, बिघडायला जी सुरुवात झाली ही 17-18पासून सुरुवात झाली. याच्यामध्ये जस्टिन ट्रुडोचा मोठा वाटा आहे की त्यांनी भारताने वेळोवेळी मागणी करून, विनवणी करून, म्हणजे आवाहन करून कुठलाही त्याला प्रतिसाद न देणं आणि या कॅनडातल्या शिखांकडनं भारतातल्या राजकारणात ढवळाढवळ करणं. म्हणजे कॅनडाचा दृष्टिकोन असा आहे की आम्ही त्यांना आमच्याकडे शरणार्थी म्हणून स्वीकारलेलं आहे, आता ते कॅनडाचे नागरिक आहेत आणि आमच्या दृष्टीने तुम्ही कॅनडाच्या नागरिकाला, म्हणजे जेव्हा हरदीप सिंग निज्जरची हत्या होते तेव्हा कॅनडाचं म्हणणं आहे की त्यांनी काय केलेलं वगैरे हा प्रश्न नाही, हा आमचा कॅनडाचा नागरिक आहे आणि कॅनडाच्या नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर हत्या होणं हा म्हणजे आमच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे, अशी कॅनडाची त्याच्यामागे भूमिका असते. पण दुसरीकडे भारताची जी भूमिका आहे की एरवी काय होतं की देश बाहेरच्या देशांना शरणार्थी म्हणून स्वीकार करतात, नागरिकत्व देतात. नागरिकत्व दिल्यावर तुम्ही कॅनडाचं नागरिकत्व म्हणून तुम्ही भाग घ्या, तुम्ही कॅनडामध्ये तिथल्या राजकारणात जा, तुम्ही कॅनडाचा भाग आहात, तुम्ही राहणार कॅनडात आणि ढवळाढवळ भारतात करणार आणि वर म्हणणार आम्ही कॅनडाचे नागरिक आहोत, हे खपवून घेतलं जाणार नाही. दुसरीकडे काय होत गेलं की पंजाब जे देशाचं आघाडीचं राज्य होतं, जसंही म्हटलं की सैनिक म्हटला कुठलाही तरी आपण एक शीख सैनिक आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण त्याच्यापुढे येतं. खेळाडू असेल, हरित क्रांतीचे प्रणेते, ज्याच्यामध्ये हरित क्रांती कुठे झाली असेल ते पंजाबमध्ये झालं. असं असूनही देशातलं आघाडीचं राज्य असलेलं पंजाब शीतयुद्धाच्या काळानंतर म्हणजे खलिस्तान वाद नंतर आटोक्यात आला, खलिस्तान चळवळ पूर्णपणे शमली, पण पंजाब काही स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही. कारण हरित क्रांतीमुळे जी समृद्धी आलेली होती त्या समृद्धीमुळे आळशीपणा आला आणि त्यामुळे आज बाकीच्या राज्यांनी कृषी क्षेत्राला मागे टाकून उत्पादन असेल, सेवा क्षेत्रात खूप मोठी प्रगती साधली, शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. पण पंजाबनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज पंजाब मोठ्या राज्यांमध्ये 13व्या क्रमांकावर, ज्या
पहिल्या क्रमांकावर होतं किंवा पहिल्या 2-4 क्रमांकात असायचं ते पंजाब आज 13व्या क्रमांकावर गेलं आहे. पंजाबमध्ये मोठे उद्योग नाहीत, पंजाबमध्ये शिक्षणाची परिस्थिती तशी फारशी चांगली नाहीत आणि त्यामुळे आयुष्यात काय करायचं तर कॅनडाला जायचं हे जे ध्येय आहे आणि त्याच्यातनं जे एक रॅकेट तयार झालं आहे आणि त्याच्यातनं अशा गोष्टी समोर आल्या की पंजाबमधले लोकप्रतिनिधी स्वतःच्या लेटर हेडवर की अमुक एका व्यक्तीचा खलिस्तान समर्थक आहे म्हणून त्याचा छळ होतो किंवा तो समलैंगिक असल्यामुळे त्याचा छळ होतो आणि त्यामुळे त्याला कोणी शरणार्थी म्हणून स्वीकारल्यास त्याला असं मी रेकमेंड करतो. अशा प्रकारची पत्र जर देशाचे लोकप्रतिनिधी देत असतील आणि कॅनडात या सगळ्या लोकांना कॅनडात आणायचं, त्यांचं नागरिकत्व द्यायचं, जसं बांगलादेशी घुसखोरांना इकडे आणून त्यांना ओळखपत्र द्यायचं, हे रॅकेट आपल्याकडे अनेक राजकीय पक्षांकडनं चालवलं जातं. तसं शीख लोकांना, पंजाबमधल्या लोकांना आणि नंतर त्याच्यात देशातल्या अन्य भागातले लोक व्हायला लागले आणि मग त्याला कॅनडात व्हिजा दिला जातो. व्हिजा दिल्यावर तिकडे त्याचं लग्न लावलं जातं. लग्न लावल्यावर त्याचा घटस्फोट केला तो मधल्या काळात त्याला नागरिकत्व मिळतं आणि याच्यासाठी काहीतरी $1,00,000 आधी आणि $1,00,000 नंतर का $50,000 आधी आणि $50,000 नंतर अशा प्रकारचं रेट कार्ड म्हणजे आता सगळ्याचं विकसित झालेलं आहे. आणि म्हणूनच जे आज सगळी जी तक्रार आहे की अरे पण एवढे सगळे भारतीय विद्यार्थी कॅनडाला जातात. एक कॅनडा 7व्या क्रमांकाचा देश आहे की ज्याच्यात सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थी जातात. त्याच्यात चांगले विद्यार्थीही आहेत, कॅनडाच्या चांगली विद्यापीठही आहेत, पण असे विद्यार्थी म्हणून जाणारे आणि तिकडे नागरिकत्व घेऊन छोटी मोठी कामं करून तिकडे सेटल होणारे अशाही लोकांची संख्या मोठी आहे. आणि त्याचा परिणाम कशावर झाला तर पंजाब राज्यावर परिणाम व्हायला लागला. पंजाब राज्य जे उडता पंजाब जे म्हटलं होतं की ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेलेलं राज्य असेल तर त्याच्यामध्ये हे लोक कॅनडात जातात. आपल्याकडे ते संघटित गुन्हेगार लोक जे पूर्वी दुबईमधनं डॉन इकडे मुंबईतलं हे चालवायचे तसं पंजाबमधले जे गुन्हेगारी आहे ती कॅनडामधनं चालवायला लागली. त्याच्यानंतर सीमा भागामध्ये पाकिस्तानमधनं ड्रोन पूर्वी जी स्मगलिंग व्हायची ती आपण फेन्सिंग करून मोठ्या प्रमाणावर आपण ती थांबवली. म्हणजे आता ती सीमा ओलांडून येणं शक्य नाही आहे. पण आता ड्रोन्सच्या काळामध्ये ड्रग्ज आणि मला म्हणजे पूर्ण मशीन गन आणि हे नाही पण ज्या संघटित गुन्हेगारीसाठी लागणारी शस्त्रास्त्र आहेत ती ड्रोन यायला लागली आणि याचे जे सूत्रधार आहेत ते कॅनडात बसून तिकडे कारभार करायला लागले. इकडचे गुन्हेगार कॅनडात बसून इकडच्या गँग चालवायला लागले, तुरुंगात बसून गँग चालवायला लागले आणि त्याची परिणिती पुढे झाली की तो जो अमृतपाल सिंगला उभं केलं गेलं आणि त्यांना तो पण आधी काहीतरी दुबई ट्रक ड्रायव्हर होता आणि मग तो अचानक त्याने बहुतेक काही चेहऱ्याचं ऑपरेशन केलं आणि तो त्या भिंद्रनवालेसारखा दिसायला लागला अचानक आणि तो भारतात आला आणि त्याच्या पाठी सगळे लोक आणि ज्या प्रकारे पोलीस स्टेशनवर हल्ला करून संशयित गुन्हेगारांना सोडलं गेलं याच्यामुळे कुठेतरी ही लक्ष्मणरेखा ओलांडली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याची माहिती पोलीस दलातल्या कोणीतरी पसरवणं आणि त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलकांनी येणं म्हणजे तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, तुम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधात प्रचार करा, आरोप करा, सगळं ठीक आहे, पण पंतप्रधान हा देशाचा असतो आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा जर कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल आणि पोलीस दलातले लोक हे करत असतील तर ही एक म्हणजे देशाची एकसंध ओळख आहे. त्याच्यासाठी ही एक मोठं आव्हान हे आहे. आणि या गोष्टी झाल्यानंतर अर्थात ह्या कोणी करायला लागल्या याच्याबद्दल कोणी काही सांगणार नाही, सगळे अज्ञात आहेत, पण या अज्ञातांनी जे काही कारवाया सुरू केल्या आणि त्याच्यामुळे या ज्या सगळ्या खलिस्तानवादी जे कॅनडात राहून, स्कॉटलंडमध्ये राहून, अमेरिकेत राहून त्यांना वाटतं की इकडे आम्हाला कोणी हात लावू शकत नाही, आम्हाला वाटेल ते करू शकतो, तो त्यांना एक त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला. आणि हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर असं म्हटलं जातं की कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार 2 वेळा भारतात येऊन गेल्या, एकदा स्वतंत्र येऊन गेल्या, एकदा G20च्या वेळेला येऊन गेल्या आणि त्यांच्याकडे असलेला पुरावा किंवा जे काही होतं ते त्यांनी भारताशी शेअर केलं. अर्थात भारताचा दावा आहे की हा काही पुरावा वगैरे नव्हता, अशा प्रकारच्या माहितीला कोणी पुरावा म्हणत नाही, पण कॅनडाचा दावा होता की कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन हे 5 आईज प्रोग्रॅम म्हणून त्यांची जी एक संघटना आहे आणि त्याच्या आधारात हा जो सगळा सिग्नल इंटेलिजन्स असतो, जी संदेशांची देवाणघेवाण आहे त्याची त्यांनी माहिती आदानप्रदान करतात. आणि असं म्हटलं जातं की ही माहिती अमेरिकेने त्यांना पुरवली होती आणि अमेरिकेने पुरवली आणि एक दुसरीकडे विकसित देश म्हणून एक असतो की आम्ही जर पुरावा दिला तर तो खराच असणार, ते तुम्ही कोणाला त्याला चॅलेंज करणार आहे आणि तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला जे सांगितलं त्यानुसार तुम्ही चौकशी करायची आणि या लोकांना आमच्या स्वाधीन करायचं एवढंच तुमचं काम असायला हवं. ही जी धारणा होती त्याला भारताने काही भीक घातली नाही. आणि शेवटी मग जेव्हा हे प्रकरण G20 परिषदेत असं म्हटलं जातं की जस्टिन ट्रुडो यांनी ही बाब मोदींसमोरही मांडली आणि बायडन यांच्यासमोरही मांडली आणि मग कॅनडाने ही गोष्ट एवढ्या सगळ्यांना सांगितली की नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की कॅनडातले वर्तमानपत्र ते छापणार म्हणून ही खबर त्यांना लागली आणि जर ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली असती तर देशाची आबरू धुळीला मिळाली असती असं त्यांना वाटलं. म्हणजे हा प्रश्न येतो की जस्टिन ट्रुडोनी कॅनडाच्या संसदेत जाऊन
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हे का घोषणा केली, आणि जर तुमच्याकडे पुरावे नाही आहेत, तुम्ही क्रेडिबल रूमर म्हणत असाल, क्रेडिबल ॲलिगेशन म्हणत असाल, तर हे संसदेत जाऊन बोलायची काय गरज होती? तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पत्रकार परिषदेत नाही घेतली, आणि जर मी संसदेत म्हणतोय तर याचा अर्थ मी खरंच बोलत असणार, कारण संसदेत तुम्ही जे बोलता ते खरं बोलायला बांधील असतं. जर भारतातही ते आहे, कारण ते तुम्ही, आणि असा कॅनडाचा दावा आहे. पण त्याच्यानंतर कॅनडाला ही अपेक्षा होती की जी त्यांची भारताबरोबरची फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या निगोशिएशन्स आहेत, भारताबरोबर ज्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप त्यांनी घोषित केलेली आहे, याच्यामध्ये काहीतरी एक मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, याच्यामध्ये काही एक विलंब होऊ शकतो. पण ज्या प्रकारे भारताने रिस्पॉन्ड केलं ते मात्र त्यांना अनपेक्षित होतं. कॅनडाने हे घोषित करताना, म्हणजे हे खरं तर ज्याला क्वाईट डिप्लोमसी आहे, हे पडद्यामागे या सगळ्या गोष्टी बोलता आल्या असत्या, पण तुम्ही संसदेत आरोप केल्यामुळे तुम्ही त्याचं भांडं फोडलं, आणि तुम्ही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली जो या सुरक्षा यंत्रणांशी संबंधित असतो. भारताने त्याला उत्तर देताना कॅनडाच्या त्या लेवलच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्याच्यानंतर भारताने कॅनडातनं जी व्हिजांची प्रक्रिया आहे ती बंद केली, आणि त्याच्यासाठी कारण असं दिलं की तुम्ही जर खलिस्तानवादी तुमच्या गुरुद्वारांवर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे फोटो प्रसिद्ध करत असाल आणि त्यांच्यावर इनाम लावत असाल, तर आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना काम करणं अशक्य आहे, आणि काम करणं अशक्य असल्यामुळे ते व्हिजा देऊ शकत नाहीत. म्हणजे आम्हाला काही व्हिजा द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना तुम्ही ऑफिसलाच जाऊन देणार नसाल तर आम्ही काय करू? आणि दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की तुमच्या देशात आमच्या देशात असलेल्या लोकांची संख्या ही खूप जास्त आहे, म्हणजे एक त्याच्यामध्ये पॅरिटी असली पाहिजे. कॅनडाचं म्हणणं आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या मध्ये असं काही म्हटलेलं नाही आहे, पण भारताने भूमिका घेतलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही 10 ऑक्टोबरच्या आत 41 लोक कमी करा, नाही केले तर त्यांना कुठलंही संरक्षण मिळणार नाही, त्यांना विशेष अधिकार मिळणार नाही. आणि त्यामुळे कॅनडाचं मी गेले 8-10 दिवस रोज कॅनडाचे TV चॅनल बघतोय. म्हणजे आपल्याकडे जसं रिपब्लिक टाइम्स नाव CNN, तसं कॅनडात CBN, CNN, CTV वगैरे जे 3-4 चॅनल आहेत त्याच्यावर रोज भारत हा विषय त्याच्यामध्ये चर्चेत येतो आहे. आणि सुरुवातीला त्यांनी जस्टिन ट्रुडोच्या सुरात सूर मिळवून पाठिंबा दिला, मग नंतर त्यांनी पुरावा कुठे म्हणून विचारणा केली, पण आता पुन्हा त्यांना असं एक वाटतं आहे की जरी भारताने, म्हणजे त्यांना सगळ्यांना मान्य आहे की कॅनडा भारताच्या लढण्याची परिस्थितीत नाही आहे, कारण 4 कोटी लोकसंख्येचा देश आणि भारताचं काही अडलेलं नाही, आणि कॅनडाचे सगळे मित्र देश आहेत, त्यांना सगळ्यांना आज भारताची गरज आहे. चीन विरुद्ध त्यांना एक पिवोट म्हणून किंवा चीन विरुद्ध त्याला एक मोठा देश म्हणून. मग असं असताना आपण चूक केलेली आहे का? तर त्यांना वाटतं की आता आपण माघार घेता कामा नये, कारण जर भारताने आपली आरेरावी जर अशाच प्रकारे केली आणि या लोकांची हकालपट्टी केली तर भारताचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड या सगळ्या देशांशी असणारे संबंध बिघडतील, किंवा हे 5 देश आपल्या बाजूने उभे राहतील. आणि हा कॅनडाचा जुगार आहे. ते आता 10 तारखेला कळेल की कॅनडा काय करतं, पण भारतासाठी हे त्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे एकीकडे हा फक्त खलिस्तानवाद्यांचा विषयाचा प्रश्न नाही आहे, पण पंजाब जे देशाचं एक म्हणजे त्याला हृदय नाही म्हणणार, पण एक देशाच्या विकासाचं एक इंजिन होतं, आज ते एक म्हणजे एक देशाला मागे ओढणारं अशी आज पंजाबची अवस्था आहे. आणि याचं एक कारण म्हणजे पंजाबच्या तरुणांना काही महत्त्वाकांक्षा उरलेली नाही आहे, कारण काय करायचं तर कॅनडात जायचं, तिथे काहीतरी, म्हणजे इथे तुम्हाला काम करायला बिहारमधनं मजूर मागवावे लागतात, तुम्हाला शेतात काम करायची इच्छा उरलेली नाही आहे, पण कॅनडात जाऊन तुम्ही हॉटेलमध्ये भांडी घासाल, तिथे तुम्ही ट्रक चालवाल आणि अशी कामं कराल का, तर तिथे डॉलर मिळतात म्हणून. आणि अशा प्रकारे पंजाबमध्ये जर उद्योग येत नसतील, आज आम आदमी पक्षाचं सरकार आहे, त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं, पंजाबमध्ये कर्जबाजारी, आणि त्याच्या आधी अकाली दल भाजपचं सरकार होतं, म्हणजे सगळ्या पक्षांची सरकार होती, पण पंजाबच्या डोक्यावरच्या कर्जामध्ये जो वाढ झालेली आहे, पंजाबची अवस्था जी झालेली आहे, तिला जर बाहेर काढायचं असेल तर कोणीतरी पंजाबला जोरात धक्का देऊन किंवा तोंडावर पाण्याचा सपकारा मारून त्याला उभं करणं हे आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की याच्या मागची मोदी सरकारची स्ट्रॅटेजी काय आहे, कारण हे काय नुसतं हे भांडण आहे, हे महिनाभरात 2 महिन्यात हे निवळेल, पण हे जे कॅनडात राहून जे पंजाब चालवण्याचा जो प्रयत्न चालू होता तो हाणून पाडणं, पंजाबला कॅनडाशी, आता याच्यातनं हे सगळे व्हिजा रॅकेट बंद झाल्यामुळे अनेक पंजाबी शीख लोकांसमोर, पंजाबी लोकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की आता कॅनडातनं येणारा पैसाही कमी होईल, कॅनडात जायच्या संधीही कमी होईल, मग आता इथे नोकरीधंदा करायला काहीतरी शोधावं लागेल. आणि त्याच्यातनं ही एक जी परिस्थिती निर्माण झाली ती त्याच्यातलं एक प्रमुख कारण आहे. आणि दुसरं कारण आहे की याच्यातनं जसा हा इशारा कॅनडाला दिलेला आहे, पण तो फक्त कॅनडापुरता मर्यादित नाही, तो अमेरिकेला, ब्रिटनला, ऑस्ट्रेलिया सगळ्या देशांना तो आहे. कारण भारताची जी अपेक्षा आहे की आम्ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था आहोत, तुम्हाला आमची गरज असेल चीनच्या स्पर्धा करण्यासाठी, पण आमची जर तुम्हाला गरज असेल तर आपण बरोबरीचे म्हणून, इक्वल म्हणून आपण ही भागीदारी करू शकतो. तुम्ही युक्रेनला जसा वापरलात रशियाला विरुद्ध हे करायला, तसं आम्हाला वापरायचा विचार करत असाल तर वी आर नॉट गेम. म्हणजे आम्हाला आमच्यापुढे चीनची डोकेदुखी आहे, पण चीनशी लढायला आम्ही काही तुमचे भाडोत्री म्हणून तुमच्यासमोर उभे राहणार नाही. आणि
तुम्ही जर तुमची एक स्टँडर्ड ठेवत असाल, तुम्ही तुमच्या देशात ज्यांनी अतिरेकी हल्ले केले असतील त्यांना तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन त्यांना तुम्ही गोळ्या घालत असाल, त्यांना तुम्ही ड्रोन स्ट्राईकनी मारत असाल आणि आमच्याबद्दल तुम्ही म्हणत असाल की नाही तुमच्याकडे मानवाधिकारांची परिस्थिती अशी नाही, तुमच्याकडे लोकशाही पूर्ण नाही आणि त्यामुळे तुमच्यासाठी वेगळे नियम, वेगळे स्टँडर्ड, तर असं मान्य होणार नाही. आणि भारत ही जी भूमिका घेतो आहे तशाच प्रकारची भूमिका अन्य ज्याला मिडल पॉवर म्हणतात तेही घेऊ लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे भारत आणि कॅनडा या संबंधातला जो एक दरी निर्माण झाली आहे त्याच्या केंद्रस्थानी एक खलिस्तानवादी कॅनडातले. त्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की खलिस्तानवाद्यांची एवढी ताकद आहे का की भारत एवढा मोठा इशू का बनवतोय. म्हणजे ते लोक नुसतं सार्वमत घेत असतील तर घेऊ दे खरे, त्यांनी काय फरक पडणार आहे. जर 95% देशातले त्यांना खलिस्तान नको असेल तर कॅनडात सार्वमत घेतलं तर काय बिघडतं असे म्हणणारे भारतीय आहेत. तुम्ही यूट्यूबवर बघा, वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लेख लिहिलेले बघा. पण भारताच्या दृष्टीने हा मुद्दा स्पष्ट आहे की जर आम्ही दुसऱ्या देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये ढवळाढवळ करणार नसू तर तुम्हीही आमच्या देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये ढवळाढवळ करू नये, तरच ही भागीदारी उभी राहू शकेल. आणि त्याच्यासाठी भारत आणि कॅनडा यांच्यात जी दरी निर्माण झाली आहे ती हे संबंध सुधारण्यापूर्वी कदाचित आणखीन त्याच्यात एक ते भांडण आणखीन मोठं होईल, मग काही काळ आबोला राहील आणि मग कदाचित हे प्रकरण सुधारू शकेल. पण ते सुधारायचे तर ते याच आधारावर ते सुधारू शकतील की तुम्हाला जर भारताचं सहकार्य हवं असेल तर तुम्ही तुमच्या देशात या फुटीरतावाद्यांना स्थान देऊ नका. दिलं तर त्यांचा भारतामध्ये पैसा पाठवणं, भारतामध्ये ढवळाढवळ करणं, भारतात संघटित गुन्हेगारी, जे आज आपण कॅनडाला जी भाषा वापरली आहे, पाकिस्तानवर आपण आरोप करतो तुम्ही भारतात तुम्ही दहशतवाद आणि फुटीरतावाद पसरवता. कॅनडाला आपण म्हणतो तुम्ही भारतात दहशतवाद, फुटीरतावाद आणि संघटित गुन्हेगारी, पाकिस्तानच्याहूनही जास्त आपण त्याला रँकिंग दिलेलं आहे. तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी जी खलिस्तानवादी चळवळ कॅनडातली असली त्या खलिस्तानवादी चळवळीचा उपद्रव नसला. म्हणजे मी समारोप करताना एवढंच म्हणेन की पूर्वी जी भीती होती की एक तुमचा हात तुटण्याची भीती होती, म्हणजे पंजाब प्रांत वेगळा होण्याची खरोखर 80च्या दशकात एक भीती वाटत होती बऱ्याच जणांना की असंच चालू राहिलं तर पंजाब हातातनं जाऊ शकेल. आणि पाकिस्तानने ते प्रयत्न, कारण त्यांना बांगलादेशचा बदला घ्यायचा होता. आज तशी अजिबात स्थिती नाही. पण आज आपल्याला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे आणि तुम्हाला खलिस्तानवाद हा म्हणजे तुम्हाला झालेला खोकला आहे, खोकल्यामुळे तुम्हाला काही गंभीर काही होणार नाही आहे, पण तुम्हाला एव्हरेस्ट चढायचं असतं, तुम्हाला मोठा समुद्र पोहून जायचा असतो, तेव्हा हे असे छोटे आजारही मोठ्या अडचणीचे ठरू शकतात. आणि म्हणून हे अशा प्रकारचे जी थेरं आहेत ती आम्ही खपवून घेणार नाहीत. हा भारताचा कॅनडाला दिला गेलेला इशारा आहे. आता कॅनडा आणि कॅनडाचे मित्रदेश त्याच्याकडे किती गांभीर्याने बघतात त्याच्यावरनं याच्यातनं कुठलं उत्तर शोधलं जाईल ते अपेक्षित आहे. आता इथेच थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. धन्यवाद.